श्री स्वामी समर्थ. मी राधिका खूप खूप स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. बघा आता रात्रीचे वाजलेले आहेत 9:15 झालेले आहेत. तुम्हाला दिसणार नाही एवढं बारीक. तर असो भरपूरसे कामं होते घरातले, थोडेसे कामं वगैरे करून घेतले आणि जरा एक्स्ट्रा काम पण काही मला होते ऑनलाईनचे, ते सुद्धा मी केलेले होते आणि जरा एडिटिंग वगैरे चालू होती. तर आज काय ना, मी संध्याकाळीच नाश्ता वगैरे आमचं म्हणजे भरपूर लेट असं झालेलं होतं. तर काय खाल्लं मी तुम्हाला मुलांना दाखवते विचारून, मुलं तुम्हाला सांगतील. आणि मिस्टरांना जरा लेटच होणार होतं यायला, तर त्यासाठी म्हटलं ठीक आहे थोडंसं लेटच स्वयंपाक करायचं, कारण की उद्या आहे क्रिसमसची सुट्टी आहे. तर म्हटलं सकाळी काही टेन्शन नाही लवकर उठण्याचं, तर रात्री उशिरा झोपला तरी चालेल, उशिरा स्वयंपाक झाला तरी चालेल. कारण की काय होतं ना, लवकर स्वयंपाक केला की स्वयंपाक थंडा होतो आणि मग मिस्टरांना नाही खायची एवढी इच्छा होत नाही, ते गार जेवण झालेलं. म्हणून म्हटलं थोडंसं लेटच करावं, काही नाही अर्ध्या तासामध्ये सर्व स्वयंपाक होऊन जातो. तर चला आता माझे कामंही सगळे झालेले होते, जे काही मला करायचे ते थोडेसे कामं. आणि आता मी मुलांना विचारते की संध्याकाळी आपण काय खाल्ले ते तुम्हाला सांगतील. त्याच निमित्ताने माझ्या मुलांशी तुमची थोडेसे 2 गप्पा पण होतील. चला तर मुलांना बघा, 2 जण इथे बसलेले आहेत. अंथरुण वगैरे आधीच करून ठेवलेलं असतं मी, म्हणजे जसं अंदाज झाला पूजा वगैरे झाली का लगेच अंथरुण बनवायला घेते. तर म्हणजे नाही का ते थोडेसे मस्ती वगैरे करतात 2 जण. आणि आज काय झालं, आधी जेवणाच्या ऐवजी त्यांनी मला थोडंसं नाश्ता, संध्याकाळी थोडंसं भूक लागली होती त्यांना थोडीशी, तर त्यांनी खायला सांगितलं होतं. तर त्याच्या आधी मी तुम्हाला ओळख करून देते माझ्या मुलांची, कारण की आतापर्यंत तुम्हाला व्हिडिओ दिसलेत ते, पण तरी काही जण त्यांना ओळखत नाही, तर त्यासाठी त्यांची आज मी ओळख करून देणार आहे. तर हा आहे माझा मोठा मुलगा, त्याचं नाव आहे शिव. तर तो आहे ना 3rd जातो. स्कूलला सकाळी जातात, 2 भाऊ सोबतच जातात. आणि हा आहे शंभू छोटा, तर हा सुद्धा ज्युनियर KGला आहे. तर दोघं एका स्कूलमध्ये आहेत आणि येताना फक्त टायमिंग थोडंसं चेंज होतं. तर हे दोघंही तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये आवडतील का बघायला मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि त्यांचं बोलणं वगैरे तुम्ही याचं लहानाचं शंभूचं बोलणं बघितलंच काल, तो कसा थोडासा ब्लॉगमध्ये केलं त्याने. तर काय झालं, सिरियस झालेत एकदम. तर थोडंसं कसं नवीन अजून मोबाईल त्यांना व्हिडिओसमोर यायची सवय नाही, म्हणून थोडंसं अनकम्फर्टेबल होत आहे. तर याला काही प्रॉब्लेम नाही, हा थोडासा नर्वस दिसतोय मला, हो ना शिव? हां ओके, नो टेन्शन. तर काय खाल्लं मग आज संध्याकाळी? दोतडा बघा, तर ढोकळा खाल्ला होता. आणि कोणाची फरमाईश होती? हो, हा आहे ना झोपलेला होता संध्याकाळी 5-5:30 वाजता झोपला आणि लेट उठला थोडासा, 7-7:30 वाजता. तर तो उठला म्हटला की मला भूक लागली आणि मला ढोकळाच खायचा आहे. मी नको म्हटले आधी की अरे स्वयंपाक करायचा, पण म्हटलं नको. मग ठीक आहे म्हटलं, त्यांना एकदा कॉल केला की किती वाजतील काय, तर मग ते म्हटले मला लेट होणार आहे. म्हटलं चला आमचं तोपर्यंत होऊन जाईल. म्हणून मी आधी ढोकळा बनवून घेतला, त्याची रेसिपी वगैरे काही दाखवलं नाही, कारण की तो खूप त्याला भूक लागली होती म्हणून लवकर बनवला आणि मस्त झाला. तर कसा झाला आता ढोकळा? छान झाला, आवडला का? ओके, मग आता आपण एकदा त्याची रेसिपी दाखवू सर्वांना, चालेल का? ओके, तर बघा, आणि असं आहे माझी फॅमिली. तर मिस्टरही तुम्हाला काल दाखवले होते मी, ते काही ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत बोलणार नाही. तर आमचे तिघांचेच तुम्हाला व्हिडिओ जास्त येत जातील, गप्पा मारणं काय असेल आमचं डेलीचं ते, आणि यांची थोडीशी मस्ती वगैरे. तर तुमच्या मुलांनाही आवडेल का यांना बघायला नक्की सांगा. चला तर मग आता भेटू पुढे. चला तर बघा, आता मी भाकरी बनवून घेतलेलं आहे. थोडंसं मुलांसोबत बसले अजून 5 मिनिटं तुमच्याशी बोलून. आणि त्यानंतर इथे बघा आता दाखव पुढे. तर इथे बघा मटकी शिजवून घेतलेली आहे, हळद आणि मिठामध्ये शिजवलेले आहे. आणि ते मसाल्यासाठी कांदा भाजलेला आहे. आणि इकडे भाकरी अशी बनवून घेते, बाजरीची भाकरी बनवली आहे. आणि थोडंसं पीठ होतं बाजरीचं, त्यासाठी छोटीशी एक बाजरीची भाकर केली आहे. तर आता मी अजून हे करणार आहे, खोबरं वगैरे किसून घेतलेलं आहे. आता मसाला सुद्धा बनवून घेते आणि मग लगेच भात लावला की स्वयंपाक रेडी होईल. चला तुम्हाला दाखवते पुढे. ज्वारीची भाकरी, मला आवडते ज्वारीची भाकरी आणि मुलांना आणि मिस्टरांना आवडते बाजरीची. त्यांच्यासाठी मी बाजरीची केली, मला माझ्यासाठी ज्वारीची करून घेतली. त्यानंतर इथे मी त्याच गरम तव्यावर भाकरीच्या
खोबरं किसून घेतलेलं होतं ना ते भाजून घेणार आहे आणि लगेच त्याच तव्यावर धना पावडर जे असतं ते सुद्धा इथे भाजून घेणार आहे. तर धने मी ऑलरेडी भाजून मगच त्याचं बारीक करून घेते, पण ही भाजी जर केली अशी मसाल्याची ओल्या तर मग पुन्हा एकदम भाजून घेते, म्हणजे चव अजूनच छान लागते. तर बघा दोघं बी वस्तू मी चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत. त्यानंतर पुढे मिक्सरला काढून घेतले. बघा इथं आता याच्यामध्ये मी कांदे, खोबरं आणि धना पावडर टाकलेला आहे. तर हा आहे आमचा खानदेशी मसाला. इथे मी हळद आणि हा काळा मसाला आहे. थोडीशी आपली लाल चटणी घेतली आहे 2 चमचा. त्यानंतर थोडीशी जिरे टाकून घेतलेले आहे आणि हा मी थोडा कांदा लसूण मसाला होता तो टाकते, थोडाच टाकला जास्त नाही. आणि हा माझ्याकडे कोल्हापुरी मसाला आहे, ज्याने थोडीशी चव छान येते आणि थोडीशी स्पायसी होते. आणि मसाल्याची भाजी म्हटली म्हणजे थोडीशी स्पायसीच पाहिजे. ते अद्रक सुद्धा टाकून घेते तुकडे करून, मिक्सरला वाटून घेते. तेल टाकून घेते बघा. आता त्याच कढईमध्ये करणार होते मी, याच्यात फक्त मटकी शिजवून घेतली होती. ती कढई काढून घेतली म्हणजे जेणेकरून भांडे कमी निघतात. असं प्रत्येक वेळेस नाही होत, पण जर समजा आपल्याला त्याच्याशी रिलेटेड काहीतरी भाजी बनवायची आहे तर आता मला मटकीच बनवायची होती. मग म्हटलं चला मटकी त्याच्यात वाफवून घेतली आणि लगेच ती दुसऱ्या साईडला काढून त्याच्यामध्येच मी हे करून घेतलं होतं. तर बघा याच्यात तेल गरम झालेलं होतं, मसाला टाकून घेतला. तेल अगदी कळकळीत गरम झालेलं होतं. हा आहे आमचा ओला मसाला खानदेश टाईप. आता याला मी जवळजवळ 10 मिनिट तरी मस्त शिजू देणार आहे. तोपर्यंत मसाला शिजेपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओज डेली ब्लॉगिंग रेसिपीज आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला आता 10 मिनिटं मसाला मी चांगला शिजू देते. भात झालेला आहे. आता मी ते पाणी गरम ठेवलं आहे भाजीसाठी. आणि हे बघा भांडे वगैरे घासून घेतले, म्हणजे नाही का स्वयंपाकाचे भरपूर असे भांडे होते आणि काही आम्ही ते ढोकळा वगैरे खाल्लेला त्याचे पण भांडे होते, म्हटलं घासून घ्यावा. आणि तोपर्यंत मसाला छान झालेला आहे. चला मी तुम्हाला दाखवते. बघा मस्त आता चालू केला मी गॅस आणि थोडंसं जास्तच घट्ट होत होता म्हणून गॅस बंद करून दिला. तर 2 भांडे होती तेवढी घासून घेतली. आणि सुरुवातीला तुम्ही बघितलं तर मसाल्याचं कशी होती ग्रेव्ही, थोडंसं पातळ दिसत होतं आणि आता बघू शकता तुम्ही किती असं घट्ट झालेलं आहे. तर त्याप्रमाणे आता मी इथं बनवून घेतलेला आहे. मस्त 10 मिनिट तरी चांगला शिजू दिलेला आहे. आणि हा मसाला तुम्ही असा बनवून फ्रीजला सुद्धा आपण थंड करून ठेवू शकतो, जेणेकरून ज्या जॉबला वगैरे जाणाऱ्या गृहिणी असतील त्यांच्यासाठी उपयोगी पडते अशी टिप. म्हणजे नाही का पटकन होतं, कुठली भाजी करायची असेल तर लवकर होतं. त्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं जे मसाल्याचं भांडं असतं ते धुवून घेतलं आणि ते पाणी टाकून याच्यामध्ये थोडंसं अजून 5-10 मिनिटं शिजू देते. बघा पुन्हा एकदा मस्त अशी उकळी आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मी आता जी मिठाची आणि हळदीची मटकी शिजवलेली आहे ना ती सुद्धा टाकून घेते पूर्ण. आणि याच्यामध्ये मी आता गरम पाणी जे ठेवलं होतं करायला, शक्य तर मी गरमच पाणी टाकते प्रत्येक भाजीमध्ये. तुम्हाला मागेही सांगितलं होतं गरम पाण्याने काय होतं की पटकन स्वयंपाक होऊन जातो आणि पुन्हा चवही येते. तुम्ही एक अनुभव घ्या, गार पाण्याला जेवढी चव येत नाही ना स्वयंपाकाला तेवढं गरम पाणी टाकल्याने येते. तर इथे मी गरम पाणी ॲड करत आहे थोडंसं, जेवढी लागेल तेवढं. असं तर आज मी भाकरी बनवल्या म्हणून थोडीशी रस्सा जास्तच लागेल. अशी मस्त भाजी बनवून घेतलेली आहे मी. आणि आज माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे, कारण की ढोकळा बनला होता संध्याकाळी, तर तेव्हा भरपूर अशी कोथिंबीर मी टाकून दिलेली होती. त्याच्यामुळे आता कोथिंबीर संपली आहे. या भाजीचा काही प्लॅन नव्हता, असो एखाद दिवस चालून जातं.
फक्त आता याच्यामध्ये राहिलं आहे मीठ टाकायचं. चवीनुसार टाकून घेतलं आहे. आता हिला पुन्हा एकदा मी 2 ते 3 मिनिट मस्त उकळी येऊ देते आणि मग आम्ही जेवण करून घेऊ. इथे भातही माझा झालेला होता. इथे आता भाजी झाली का मग फक्त राहील किचन क्लीन करायचं काम. तो भरपूर असं तुम्हाला किचनवरती डाग दिसत राहील तर असो, कारण की संध्याकाळी थोडंसं बनवलेलं होतं. मग काही मी क्लीन केलं नाही, लगेचच स्वयंपाक करायचा आहे म्हटलं. आणि ही भाजी केली मसाल्याची का खूप सारे ते शितोडे उडत असतात. आता सर्वच तवा घासायचा राहिला कारण की तो गरम आहे. आता हे भाजी झाली. गॅस थोडं आणि हा आहे ना काचेचा गॅस असल्यामुळे काय होतं, गरम घासायला थोडी भीती वाटते. आधी स्टीलची शेगडी होती ना माझ्याकडे, तर मी डायरेक्ट घासून घ्यायची पटापटा, जसं इकडे स्वयंपाक चालत तोवर. पण आता आहे ना थोडंसं रिस्क नको वाटते घ्यायला, म्हणून एकदा ही भाजी झाली, पापड वगैरे भाजून घेते आणि मग शेगडी गार झाली पूर्ण गॅस घासून घेते आणि मगच जेवण करते, कारण की जेवण झाल्यावर कामाची इच्छा होत नाही. चला तर मग आता ब्लॉगला मी इथंच एंड करते. भाजी आता उकळी आली 5-10 मिनिटांनी की मग लगेच आम्ही जेवायला बसू गरम गरम मस्त. आणि मग भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, काळजी घ्या, टेक केअर. बघा, मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये म्हणले होते की तरी मला जायचं होतं असं सर्टिफिकेट वगैरे मिळणं, तर हेच होते. तर मी थोडंसं पार्लरचे क्लासेस वगैरे केले, त्याच्यात थोडीशी पार्टी ठेवली होती आणि सर्टिफिकेट पण मिळाले होते. असं काही सेलिब्रेशन केलेलं होतं मस्त, केक वगैरे आणून. त्यानंतर आम्ही थोडी पार्टी एन्जॉय केली होती. भरपूर लेडीज होत्या, पण काय ना फेस प्रत्येकाला मान्य नसतं यूट्यूबवर येणं, त्यासाठी मी फेस असं करून घेतलेला आहे ब्लर. तर असो, कसा वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा.